नाट्य निर्माण मंडळ देवरुखाची कुंभारवाडी त्यांचे सादर आहोत. पदाचे नाव का तुघोंबली रक्ताची राखी का तुघोंबली रक्ताची राखी. या वगामध्ये भाग घेणारे कलाकार तात्य परिचय राजा चंद्रसेन, श्रीकृष्ण कुंभार, राणी कलावती, सुनील साळवी, विजय सिंग, मंगेश साळवी, सेनापती स्वप्नील साळवी. या राजवाड्यातील दुसऱ्या प्रधानजी, या राजवाड्यातील दुसऱ्या भूमिकेत दिलीप कुंभार. प्रसिद्ध आता तुमच्यासाठी हमाल कॉमेडी घेऊन येत आहे शिपाई नाना. शिपाई मामा, शिपाई नानाच्या भूमिकेत संतोष कुंभार. शिपाई मामा, शिपाई मामाच्या भूमिकेत सुभाष कुंभार. वाघाचे नाव तुघोंबली रक्ताची नाती का तुघोंबली रक्ताची नाती, रक्ताची नाती. मंगलपूर नगर दिसे गुलजार, मंगलपूर नगर दिसे गुलजार. येथे चंद्रसेन राजा राज्य करणार, राजा करी चंद्रसेन महाराज, राजा करी चंद्रसेन महाराज. चांगला आणि उत्कृष्ट झाला पाहिजे मामा. शाबास. आपला चांगला उत्कृष्ट झालं पाहिजे आणि आपल्या जमलेल्या सर्व तमाम रसिकांचं मनोरंजन कसं झालं पाहिजे. चांगलं आणि उत्कृष्ट झालं पाहिजे. शाबास मामा. आपल्या जमलेल्या सर्व तमाम रसिकांचं मनोरंजन मित्र आमच्या कलेच्या माध्यमातून जबरदस्त आणि उत्कृष्ट असं नाना मामा करणार मित्रांनो. मामा मी काय म्हणतो माहितीये का, तू पुढच्या गेटवर पारा कर, मी पाठच्या गेटवर पारा करतो. किती हुशार आहेस रे तू. का अरे असंच काय यांचं मनोरंजन करणार. अरे पाठच्या गेटवर जाऊन तू झोपा काढतो. अरे बाबा तू वेडायस का. चोर आमच्याकडे फार आगाव आहेत. मग पाठच्या कवडीने घुसतात म्हणजे बाई म्हणतोस का. मग आमच्याकडनं चोरला पाडा का असं फुडल्या कवाड्या ठेवीत ना. होय काय कमाल झाली. होय बरं असं कर तू पुढच्या गेटवर पारा कर, मी पाठच्या गेटवर पारा करतो. तू पाठी जागता पारा ठेव आणि मी पुढे झोपता पारा ठेवतो. झोपता. अरे झोपला तर चोर नक्कीच घुसणार आपले. मग बरं आपण दोघांनी पण जागता हो चांगला पारा ठेवायचा. पाठला कोण घुसला मी लगेच ताडकीत घेऊन ये आणि पुढनं कोण आला तर त्याला मी होलपाटीत आणतो. दोघांनी सोडायचं नाही सोडायचं. शिमक्यातनं नाचता येतो. हॅलो 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 हॅलो. रसिका हो, या नमन कलेचे जाणकार रसिक ढोलम परिवार कोचरी भोजवाडी यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ढोलम परिवार कोचरी भोजवाडी यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच श्री देव गांगोबा प्रॉपर्टी ऑफ कोचरी या ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी श्री रविकांत कारेकर यांचा नातू विहान कारेकर यांच्याकडून देखील आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाट्य नमन मंडळ देवरुख खालची कुंभारवाडी आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. अरे
तानासेन महाराज हे तर राज्यकर्ता आहेत आणि मी त्यांचा विश्वासू प्रधानजी. पण हो त्या सारा जाऊ द्या, प्रथम शिपाई पार करत आहेत की झोपड या मतावर पाहिलं पाहिजे. वाह काय चमत्कार, शिपाई पाळणं करतात आमच्या राजून झोपा काढतायत. आधी करतो मुजरा, मग करतो नमस्कार, नंतर पाहतो चमत्कार. मला त्यांनी वंदन असो, आशीर्वाद असो. महाराज माझं एक मोठं संकट पडलं आहे आणि ते म्हणजे एका गरीबाच्या घराला आग लागली त्यात कसे काय विजवावी. असंच आपण कोथरूडच्या रेशन दुकानात जायचं, तिथं 20-25 लिटर रॉकेल घ्यायचं, त्या आगीत वाटले की आपणच आग विजळ. वाह काही हरकत नाही महाराज. माझ्यावर एक दुसरं पडलं आहे आणि ते म्हणजे एक गरीब मनुष्य जर का विरुद्ध पडला त्याला वर कसा बरी काढावा. त्याला 5-6 दिवस वर काढायचाच नाही, तो फुगला की आपणच वर येईल. काही हरकत नाही महाराज. माझ्यावर एक दुसरं पडला आहे आणि ते म्हणजे एका गरीब माणसा बायकोला जर का दुसऱ्या म्हातारी पडवली त्याला पाय का. याला उपाय एक तुमची देऊन टाकायची. हे नाना अरे मित्रा चोर मागून घुसले काय रे. तुला अरे तुला रात का बरी झाला. काय सांगणार तुम्हाला. पाठची कवाडी ठेवला नाही, मोडून टाकला नाही. होय काय मग पाठी घुसले तू. हा मग कशी का तू कुठं होता. मी पाठच्या घेतो. हा पाठच्या गेटू हा. काय करीत होता. अरे चांगला जागता पारा ठेवीत होतो. होय. मग हा फुडल्या कवाडी नाले ते. होय काय हा. नाना वो 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 तुला यायला वेळ काय झाला. अहो काय सांगणार तुम्हाला हा. मामा. हा. अरे काय झालं माहितीये का. हा. अरे ती आमची आजी होती ना आजी, हा ती म्हणली मी शिमग्याला येतो पण मला वेळेत जायला लागणार. कुठे. दिल्लीला. होय का? आजी माझी इथं राहत नाही, मुंबईला नाही, डायरेक्ट दिल्ली. होय? मग हा, ओट आहे तुझी मग. असणारच. हा मित्र हो आजी माझी 80 वर्षाची आणि हट्टी म्हणजे 1 नंबरची. म्हणली दिल्लीला जाणार म्हणजे जाणारच. म्हातारी माणसांना खूप हट्टीपारा करतात मामा. हो, हो. हा आता त्या हट्टाच्या पाय मला पण जावं लागलं नातवाला. हा. आता आजी एवढी चालली म्हणजे नातवाला दिल्लीला, जावं. मग तिला सोडायला जाय नको काय. तर. अरे मुंबईकर आले तर आपण स्टेशन पर्यंत त्यांना सोडायला सोडायला जातो, जातो. कारण आपल्याकडे 100 भजने खिशात पडते. हा. म्हणून आपण मुंबईकरांना सोडायला स्टेशन पर्यंत जातात. हा. तसाच आपण मी त्या आजीला सोडायला गेलो. आजी माझी इमानानं जाणार होती. होय का? हा आजी वयानं होती. चौकस गेल्यामुळं विमान सुटून गेलं. अरे मग तुझी आजी परत आली असेल. अरे परत नाही आली हो मामा. हा. अरे आजी माझी फार हुशार होती. काय म्हणतोस का? मग आजीने काय केलं माहितीये का. आजी हा. परत नाही आली. हा. मामा म्हणली इकडे. हॅलो म्हातारी माणसं खूप हुशार असतात. हो, हो. हा आजीने माझ्या कनवटीतला बटवा काढला आणि 500 रुपये माझ्या हातात दिले. म्हणली मोठ्या चांगल्या लांजातल्या होलसेल दुकानात अरे जरा कशाला बारा- कोचरीत भेटतात. भेटतात? चिपोशीत भेटतात. होय काय इकडे मग? होलसेल दुकान आहे. Wholesale दुकान मोठे आहेत पण इकडे. कोथरूडच्या मोठ्या होलसेल दुकानात जाऊन एक 12 आटोमचा पाकिट घेऊन ये. अरे तुझ्या आजीची काय दिवाळी होती की काय. अहो दिवाळी कुठली आजी माझी संपूर्ण निवाली होती. होय. हा. हा. काय केलं माहितीये का. ते 12 आटोमचं पाकिट मी आजीच्या हातात दिलं. हा. मी म्हटलं आजी माझी बघित असेल त्या बारांकडे. हा. मी काय केलं अरे ते आटोमचं पाकिट फोडलं ना रे वेड्या. हा. आणि ते आटोमम फोडून हा. ते पटापट सगळे गिलून टाकला. 12चे 12 12च्या 12 आणि स्फोट झाला. शोधित होतो इथं माझी आजी होती. गेली कुठे बेड्यासारखं झालं ना रे. वेडा होणार. मग माझी आजी आत्ता कडेला होती. मग शिमग्याचा अचानक कुठेतरी दिवस. नाहीशी नाहीशी झाली. झाली. मग चेन पडते काय. मग काय केलं माहितीये का. हा. आपल्या देवरुष स्टँडला गेलो हा. आणि ते वार्ताहरवाले असते ते बातमी देणारे त्यांना सांगितलं बाबा अशी माझी आजी हरवली, कोणाला जर मिळली तर ह्या पत्त्यावर आणून देणे. समजा जर सापडली तर तर कुठे पोच करायची हो. म्हणून खाली पत्ता पण दिला. हा. जर सापडली ह्या पत्त्यावर आणून घर दे. पोच करतील म्हणून पत्ता कुठला दिला. मग मोडके तोडके दादर सिमेंट कमी चुना जास्त जो कावला बसेल ती माझ्या आजीची चाल. हा? कावला बसायची तुझ्या आजीची चा. हा. मग तुझी प्रॉपर्टी भरपूर अरे असते मामा हा. आजी माझी काय मुंबईला बिल्डिंग मध्ये नाही मग? रे. अरे बैठक चालीमध्ये झोपडपट्टी मध्ये राहते म्हणून पत्ता तसा आहे. मोडके तोडके दादर सिमेंट कमी चुना जास्त
कावला जो बसल ते माझ्या आजीची चाल. मग सकाळी काय केलं माहिती का, आपल्या देवरुख स्टँडला गेलो आणि संगमेश्वर कोल्हापूर गाडी आपल्या देवरुख स्टँडला लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये पार्सल होतं पेपरचं. ते सगळं काढलं, सगळे पेपर तपासून बघितले, सगळे वाचले आणि नवा कालमध्ये मोठ्या लाल अक्षरात लिहिलं होतं, ज्याची मराठमोम खान उडाली ती दिल्लीला सुखरूप पोचली. सुखरूप पोचली. शिपाई झाला वा. अरे बसा पोरगे. बसा म्हटलं ना पोरा. शिपाई झाला वा. अरे मला कोण म्हणतात? तुला पण नाही माहिती यांना कोण म्हणतात ना? अरे बाब्या, यांना कांडेचोर म्हणतात. अरे तात्या विंचू. तुला माहिती नाही याला कोण म्हणतात? अरे या कोचरी गावात राहणारे विचार मिळेल ते खाणारे असं यांना कांडेचोर मोठ्या माणसाला काय म्हणायचं मामा तुला समजत नाही काय रे? सांग त्याला. मग अरे काका त्यांना काका म्हणायचं, मामा त्यांना मामा म्हणायचं आणि आजोबा त्यांना आजोबा म्हणायचं. अरे आपले साहेब आहेत ते साहेबांना कांडेचोर नाही म्हणायचं. मग काय ह्या गावामध्ये राहणारे बिचारा काय मिळेल ते खाणारे असा खवल्या माझं म्हणायचं. खवल्या वाचर काय तुझी खवलं काढून. अरे काय यांचा थाट. मरू दे त्यांचा थाट. अरे काय यांचा थाट. यांना बसायला चंदनाचा पाठ. शाबास. मग तुमच्याला कुठे पण मारतो. कुठं पण म्हणजे काय हे? अरे काय आपल्या महाराजांचा थाट. त्यांना बसायला चंदनाचा पाठ. मामा हा आणि जेवायला काय काय काय? अरे सोन्याचं ताट. शाबास. शिपाई बा. अरे तुमचे काही सेवक असताना काय नसता जेवायला सोन्याचं ताट. हा यांना जेवायला सोन्याचं ताट आणि पाणी पियाला काय. अरे बाबा चिंपा मामा पाणी प्याला काय. पाणी प्यायला ए मामा ते चिंपडणार सकाळी नेता होतं. पाणी प्याला सांगतो जल्लं त्या मामाचं. मामा चिंपट काय म्हणतो, चिंपट नव्हता त्याला कडी होती होती चिंपट नाही साहेब, ते चिनी मातीचं स्पॉट. सांगणार केव्हा. अहो तुम्ही ऐकणार तेव्हा ना, तुम्ही ना जल्लबाई एकदा सायराडला काय करता, पहिलीकडे पण मारता आणि पहिलीकडे पण मारता, म्हणजे काय खैलीकडे पण लागतं, मागलीकडे लय लागतं. आम्ही रंगामध्ये जात आहोत. तुम्ही परत येणार आहात. माझी तंबाखूची पुडी घरात आले. अरे तंबाखूची पुडी आणायला सांगितली तरी पण व्हायचं. तू विसरला चुना घ्यायला आला. आशीर्वाद होतो. शिपाई ना मा आपला पारा कसा काय चाललाय. एकदम व्यवस्थित महाराज. दादा साहेब, मला सेनापतीने आणि वहिनी साहेबांना या ठिकाणी बोलवण्याचे प्रयोजन. भाऊ विजय, तुम्हाला सर्वांना एकत्र पाहिजे कारण म्हणजे एकच. भाऊ विजय, आपले वडील स्वर्गवासी झाल्यास आज जवळजवळ 20 वर्ष पूर्ण आले. विजय, माझे लग्न होऊन आज 10 वर्ष पूर्ण आली तरी देखील आमच्या वंशाला संतान नसल्यामुळे विजय तू तरी लग्न करून घे. छे दादा साहेब, अहो लग्नाचे तर नावच काढू नका. अहो मी 10 वर्षाचा असताना आमच्या आई वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. तेथपासून आपण मला पोटच्या पुत्राप्रमाणे जपले. दादासाहेब, आता आपली सेवा करणे हेच मी माझे प्रथम कर्तव्य समजतो. दादासाहेब, मला उगाच लग्नाच्या बेडीत अडकवू नका. दादासाहेब, उगाच मला लग्नाच्या बेडीत अडकवू नका. हो विजय, तुला माझे विचार मानले नाहीत असे मला वाटत आहे. छे दादासाहेब, अहो मी आपल्या शब्दाच्या बाहेर आहे का. दादासाहेब, मला वाटते मी आणि प्रधानजी मिळून परदेशी जाऊन या राज्यातील जनतेच्या हितासाठी आणि या राज्याचा विस्तार वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. दादासाहेब, मला फक्त आपला आशीर्वाद द्या. जा विजय. येतो मी. महाराज, हो राणी कला होती. आपणास एक हो राणी कला होती जरूर विचार. महाराज, आपले लग्न होऊन 10 वर्ष पूर्ण झाली तरी आपल्या पोटी संतान नाही. म्हणून मी म्हणते की शारदे मातेच्या मंदिरामध्ये जाऊ, आपल्यासाठी एक बाळ मागून घेऊया. ठीक आहे. सेनापती, आम्ही शारदे मातेच्या मंदिरात जात आहोत तेव्हा तुम्ही हा राज्यकारभार करावा.
महाराज, मी असे ऐकून आहे, जो कोणी भक्त त्या आईच्या मंदिरात जातो व त्या आईची निस्सीमपणे भक्ती करतो तो केव्हाही रिकामी हाताने परत येत नाही. महाराज, या राज्यकारभाराची आपणास चिंता नको. या आपण सेनापती येतो आम्ही. शिपाई पहारा व्यवस्थित ठेवा. हो, कोणी आलं प्रथम मला सूचित करायचं. तुम्हाला फोनच करतो. राणी कलावती, हे फागोर अरण्य, या अरण्यात शारदे मातेचे मंदिर आहे. पहिले वंदन, पहिले वंदन करी देवीला. पहिले वंदन, पहिले वंदन करी देवीला. पहिले वंदन करी तो 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 देवीला. हो शारदे माते, आमच्या पोटी एक सुंदर राजपुत्र जन्मास येईल का? जा बालका, तुमच्या पोटी एक सुंदर राजपुत्र जन्मास येईल. तथास्तु. आशीर्वाद असो. असो असो. शिपाई नानामा, हा बबला पारा कसा काय चालला आहे? मग तुला सांगित होतो त्या गुरुवांगाला पाडा नेऊ नको. आता मार्का पण आहे आणि ए पण पलायला कसा आहे सांग. बोलायला चांगला. मग आता मार्का निघाला पण तेव्हा आता माझा- मार्का निघाला रे. मार्का म्हणजे तुला वाटतो गरीब, असं बघित बघित राहतो आणि पाडणं धाडा मारतो असा तुला सांगतोय मी. शिपाई नाना, तुला पारा विचारला नाही. तुला पारा नाही विचारला नाही. मग? अरे शिमग्याला 2 पारा दिलास काय करला? 2 तरी द्यायचं ना. मला सांगितलं 2 महिने झाले देत नाही. शिपाई नाना, अरे राजवाड्यातील पारा कसा काय अहो चालला? साहेब, नाना मामा सर तुम्ही टेन्शनच करायचं नाही. ते चांगला जागता पारा ठेवतात. शाबास. शिपाई नाना, आपल्या राजवाड्यामध्ये कोण अनोळखी व्यक्ती आली होती काय? ती अनोळखी व्यक्ती म्हणजे कसली असते? न ओळखीची. बिगर वलकीची. मग दुपारी तुझ्या त्या पालखीच्या पाया पडा दोघा जण आली होती ती. माझ्या? ती कोण होती रे संगतीन तुझ्या? माझ्या? मी तिकडनं बघत होतो बा. तुझ्या संगतीन होती बा. तो ह्याच्या संगतीन कोणतरी होती. तुझ्या पाया पडत होती दोघा जण. साहेब ती माझ्या संगतीन ना हो. हा. अहो ती पंढरपूरची संतीन होती. संतीन गळ्यामध्ये तुळशीची माल, त्याला संत असं म्हणतात. आणि ती काय म्हणाली? ती गाजलेला सुपरहिट अभंग म्हणाली. कोणता अभंग म्हणाली? सांगतो ना. ही मंदाबाई शिकलेली नव्हती का? ही मंदाबाई अडाणी होती का? ही मंदाबाई शिकलेली नव्हती का? ही मंदाबाई अडाणी होती का? साखरपेचं नके पर्यंत बोलायच्या बड्डे पर्यंत संगतीला माये काय ग मंदा. साखरपेचं नके पर्यंत बोलायच्या बड्डे पर्यंत संगतीला माये काय ग मंदा.
रसिका हो, आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे सार्थक संदीप बेलवलकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाट्य रमण मंडळ देवरूख खालची कुंभारवाडी, आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. शिपाई बाबा कोणता अभंग म्हणाली काय पण वाचायला तर तो शिमग्या पण असाच करतोय का? बाबा पण मी ना तुम्हाला खरोखरच मला नाव असतो, कारण तुम्ही ना बाबा डायरेक्ट सुवाऱ्यावर भात मारता हो. होय. मांडीवर नाही मारली. तुला आग होते का? आग होते. आग म्हणजे काय मग मी काय म्हणतो माहितीये, सकाळी गेल्यावर एक टायगर बामचं डबी घे आणि उन्हातलं लाव, जरा बरं वाटतं. आणि टायगर कोणता अभंग म्हणाली? हे अभंग नाही. कुणी शिकवला तुला? नाही काय अरे हे रिमिक्स आहे, रिमिक्स. होय का? आता अभंग घेतो. गडुलाचं पाणी कशाला ढवलिलं, नागाचं पिल्लं तुला मारतील नाही तर काय? साप नाही, गोबरा साप. अरे तुला मारतील नाही तर काय? साप का असा करतो का? असा करतो साप, बघितला होता? अरे साप असा करतो, मग असं शिपाई झाला बा. हा? शिपाई झाला बा. अरे कोणता अभंग म्हणाली? सांगतो मी, थांब. उद्या गोड्यासाहेब मला जरा खाऊन द्या, पोरांनो काय करता पाहिजे. हा बघ, मी तुझ्यात पण बोलणार नाही आणि ह्यांच्यात पण आता बोलणार नाही. मी ह्यांची कट्टी घेणार आहे. हा, अरे एवढा माझा चांगला डोंगर होता, सगळा ओढून काढला नाही खाली. काय माहिती काय, आता रस्ता रुंद वगैरे होते ना, तर जेसीबी ती मागच वाढणार. होय काय? अरे पण काय पाठीमागे गार्डन मध्ये थोडं तरी ठेवायचं. गार्डन सगळं इस्कटत आल्यापासून. हे नाना, आणि हे तुला कोणी शिकवलेलं अभंग रे? हा, तुझ्या पप्पानी शिकवलं नाही की सासऱ्याने शिकवलं नाही? हे काय अभंग आहे? नाही. हे रिमिक्स आहे, रिमिक्स. आता मी काय म्हणतो, मी भजन नाही करतो, मग? मी कीर्तन करतो. बाई कीर्तन. माझी होय काय? तुला माहिती ना? नाही, तू अरे, कीर्तन करतो. हो. मला वाटतं सकाळचं टीव्हीला कीर्तन लागतं हे तुझा. हा, माझं. मी म्हटलं ते इंदुरकर अरे महाराज नाही, ते इंदुरकर महाराज नाही, माझा कीर्तन असतो तुझा तो. लागतो. हा. काय चांगला उत्कृष्ट हा, लागतो. पण तेव्हा तुम्ही कीर्तन करतो तेव्हा तू बायको बरोबर पाणी भरतो ना, तेव्हा तू नाही बघतो. होय का? मग त्यांना विचार ना, माझं कीर्तन कसं आहे तो. होय. मग पण तो माझा गटार ना आणलंय. गटार हा, गटार ना होता गिटार, हे गटार आहे. होय का? हा. मग तुमचं हसलेलं देतो काय जरा. तुन हा. तर काय चांगलाच आहे बाबा. होय. आणि माझा तो टालवाला होता ना, हा. तो सासरवाडीत होलीला गेला, हा, हो. शिम गेला. होय, होय, तो होय. 8 दिवस येणार नाही. मग तू टाल वाजवशील? चांगला उत्कृष्ट वाजवतो. अरे बाबा, तो टालवाला झाला, आणि? आता पेटीवाला कुठं आणायचा? ह्या बाबूला घे, चांगला भात्यावडी. नाही बाबा ना, त्याला जमणार नाही, त्याला ताणता नाही येणार. नाही. हे माणूस ओढतील काय, पेटी वाजवतील काय? त्या भात्या फाडून टाकेल दादा. हा? हे चांगलं वाजवतील. मग हा? अरे भात्यावरती ना, भात्या बोलायचं कामच नाही. काय म्हणतोस का? हो, तुम्ही पेटी वाजवता, हा वाजवते. पण त्या पेटीचा जर भात्या फाडला नाही तर शिपवशी शिवून देतील काय? लगेच नाही देणार, 2 दिवसांनी देतो. हो काय? मग तोपर्यंत काय करायचं? तुम्ही पेटी वाजवाल ना, आणि तुम्ही हे पेटी वाजवता, हा, आणि तुम्ही हे फक्त- दादा सूर देतील. तुम्ही फक्त एक नंबर सूर देतील. नादच करायचं. करू सुरुवात. हा. हा, धरा मला तू. हो एकदम. ओ हरी हरी. म्हणजे आवाजानं ना ते वाड्यातली घुरा वाटायला लागली. असा आवाज करतात. मग असं अरे शाहिरीचा मामा आवाज कसा असावा? कसाच? हरी. तुझ्या बायकोला जाऊन सांगतो घरी. आगाव बेने काय सांगणार आहेस रे? तो दुसऱ्या बरोबर सांगतो मी. आगाव से बेन हा. मामा उत्कृष्ट बंगाला सुरुवात करा. करू सुरुवात. टन वाजलं, मटण शिजलं, टन वाजलं, मटण शिजलं, हरकाने दूध दिलं.
हे पोरा सारा नव रसा पातळ झाला मग वडा भिजवायला रसा पातळ झाला. शिपाई नाना अरे संत लोक केव्हा चित्रपट गाणं म्हणत नाही कीर्तन प्रवचन हरिपाठ असे आपण जातात. दुपारी वडा खाऊन त्याचा झालाय मामाचा. शिपाई नाना कोणता अभंग म्हणाली मामा अभंगाला सुरुवात कर मित्रा. तुला काय झाला साहेब नानाला ना चटके वाजाय त्याला चोरा द्यावा लागला. आता बघा आता फक्त नको मी आता सुरुवात करतो तू फक्त स्वर दे करू सुरुवात. हरे रूपपाटाला चली जग्यावर चली शिपाई नाना अरे या चार पाच जणी कशासाठी त्यांना बाई तुमच्या मासाला घ्यायचं. या चार पाच सांगतो सांगतो ह्या दावा तुमचा लय लागतात. सांगतो साहेब काय माहितीये का अहो ती बिचारी महिला एकटी चालली हो पंढरपूरला. मला मी एकटी कशी जाणार. तुमच्या वाडीतल्या 4-5 जणी द्या यांना पंढरपूरची कार्तिक वारी पायी करायची. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. वाह शाबास. म्हणजे बाई अरे मी सांगणार केव्हा ऐकणार तेव्हा ना शाहीर अडल्यावर का कापताना दिलं बाई कुठे पण मारतात. शिपाई त्याच्या पुढे बोलली ना विठ्ठल मागवा एक बाटली मागवा. मामा हवे काय उद्याला त्याचा म्हणे या दोघांनीच खाल्ला म्हणून. शिपाई नाना वा अरे ही बाटली कायसाठी आपल्याला उद्यासाठी ठिकाणला हो आज नाही भेटलं तर आपलं उद्या तरी करूया सांगतो साहेब. मला काय किती मारायचं तेवढं मार हात उतरला तर तुमचा उतरेल मला हा बाटली ना बाटली सांगतो ना साहेब काय माहितीये का आपल्याकडे आज ह्या देवीची पालखी आहे आणि तिथे साहेब समय आहे निरंजन आहे. हा निरंजन आहे साहेब तेलासाठी बाटली. आणि आपल्याला माहितच आहे सकाळची कोकण कन्या घ्या मिरिंडा पाणी बॉटल ना यस माय कंट्री. शिपाई नाना मा अरे ते सुद्धा बरोबरच आहे बरोबर आम्ही काय खोटं सांगतो अरे पण एवढा सांगायला एवढा वेळ आपल्या कोकणात यंदा पाऊस नाही लागला त्याच्यामुळे एवढा वेळ झाला आणि तो सुकून गेला ना. मग ठीक आहे शिपाई नाना मा अरे त्याच्या पुढे ती काय म्हणाली त्याच्या पुढे बोलली ना बहुता शुक्रदाची जोडी आपण नको बाबा ती थोडी शिपाई नाना अरे ही थोडी कायसाठी थोडी नाही घेतली तर मग एकदम घेतली ना बाई स्थिती. शिपाई नाना अरे थोडी कायसाठी कधी घेतलेलं नाही चलते ना रे मग काय करायचं माहितीये जराशी मारायची आंब्याचं फळ खायचं. शिपाई नाना अरे थोडी कायसाठी नाही मग आपण हडकू चुपायचं. थोडी कायसाठी मग एकदम थोडी कशासाठी मग काय करता आवाजाला माझ्याकडे रागायचं नाही सगळं टाकेन मला बघ डोळ्यात मामाची चांगली आपल्या पुरणपोळी त्यांना माहिती ना डोळे बघ तिकडे बघतात. हा सांगतो साहेब काय माहितीये का थोडी ना हा सांगतो ना अहो साहेब तिकडे पंढरपूरला हरिनामाचा सप्ताह जबरदस्त चालू असतो. तिकडे भजनी असतं कीर्तन असतं हरिपाठ असतो. त्या भजनातली गोडी थोडी घ्यायची असते साहेब. आमच्यासारख्या सायराज पोरांच्या लक्षात भजन कधी आलंय का साहेब. शाबास. मग अरे पण एवढा सांगायला एवढा वेळ म्हणजे आमच्याकडे वेळ ना कमी फाडून टाकल्यावर विचारता का अरे मग तिच्या पुढे तुम्ही त्याला काय सांगितलं काय सांगितलं नाद करायचं नाही भेंडी का गवारी छाती ठोकून सांगितलं ना ठोक अजून छाती ठोक अजिबात तुला काय नाही कर रे काका एवढी पण नाही तुला. अरे वासाड्या हे आपल्या रसिकांना 4 शब्द तोंडात सांग काय तरी छाती टोकून कशाला सांगतो. अरे आल्यापासून तुला मागणं ठोकताय तर काय पुरत नाही तुला. हा
पुन्हा पण ठोकायला हवं काय सांगू काय हा तोंडात सांगायचं बाबा, हा. आपण कमी आहे? हा, अरे असं आपण सांग. तुला डबल सांगितलं काय सांगितलं आपण दोघं पंढरी देदाचं, आम्ही दोघं पंढरी देदाचं, फुलं हे शिपाई जनामा. अरे पंढरपुरात ना कुणी बोंबला ठेवती काय आणि ही बोंबला जिरात काय साठी सांगतो साहेब सांगतो हे दावं ना तुमच्या हातातच ठेवा मला बाई भीतीच वाटते त्याची. हा, सांगतो ना मामा काय माहितीये परवा पेपरला बातमी होती मी नाही वाचलेली नाही वाचलीस नाही. अरे आपल्या कोकण भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि त्याच्याबरोबर चक्र वादळ होणार आहे वा. तेव्हा देऊरकडनं मागणं वारत लात मारेल तुझ्या काय पण वाचायलाच राहतो आणि मग मार खातो हा मागणं कधी वासाड्या वारं सुटतं काय नाही काय मागणं सुट्टी ती हवा मागणं सुट्टी ती हवा आणि फुंड येतं तर वारं आणि त्या दोघांचं चक्रवादळ वादळ आणि तो पातेर उडवतो महिषासूर शिमग्यात ना शिमग्यात ना हा, त्याला महिषासूर म्हणता आल्यापासून नुसता पिंत पिंत होय का? मग ह्या महिषासूर मुरगट्ट परवा काय झाला माहिती आहे त्या परवा आता वारा सुटला ना हा. त्यानं आमच्या मांगलीकडचं एवढं मोठं ते शेगुल होतं ना त्या परवाच्या वाऱ्यानं मोडलं मागलीकडला एवढं मोठं होतं तुझ्या आईच्या आयशीच्या बापसानं लावलेला हो. शेंगोळी मोडला. आणि ते मोडलं तर कसं मोडलं त्याचं शेंड होतं ना ते खाल्ली जमिनीत गेलो आणि मुदत वर झालो हे वारं भयानकच आलं होतं त्याचा शेंडा जमिनीत गेलो आणि तो उपाललो ना आणि शेंडा जमिनीत गेलो आणि मुदा वर झालो आणि वरचा तो पाला होता ना पाला आलेली हा. त्याला एवढं मोठं डांब लागलं काय म्हणतोस काय ह्या भयानकच वारं होतं मग अरे त्या शेंड्या जमिनीत गेलो मुदा वर झालो उपाललो आणि ना, त्या वरची ती पालाला पाला होती ना त्याला डांब लागलो डांब मग मी काय म्हणतो त्या शेंड्याला तुझ्या आजीन काय रात्रभर पाणी घातलं का काय? हा? काय पण काय सांगतोस त्याला म्हणजे शिपाई ना ते बोंबील नसून डांबे असले पाहिजे 100% साहेब तुमचं बरोबर आहे आपल्याकडे कोकणात खूप भरपूर ऊन असतं असलेले झाडावरचे डांबे तुम्ही काढलेत नाही ना ते उन्हात ते तांबडे लाल होतात आपल्याला वाटत ते बोंबीलच बोंबीलच पण आहे. ते साहेब बोंबील नाही ते डांबे होते डांबे ठीक आहे शेवगाच्या शेंगा. ते सारं जाऊ द्या अरे काय प्रॉब्लेम करून ठेवा हो. आम्ही परदेशी जातो कुणीकडे जाता कुणीकडे जाता होय तुम्ही आम्हाला टाकून जाणार परदेशी परदेशी अरे मित्रा मुझे छोड़ के नाही मुझे छोड़ के गेलं मुझे झोड गे हा नाही राहिले साहेब आले महाराज त्यांनी म्हणतो ना आशीर्वाद असो शिपाई नानामा हा बाबला पारा कसा काय एकदम झाला व्यवस्थित महाराज शिपाई राणीच्या महालीचा व राणी साहेबांच्या तब्येतीची चौकशी करून ये. अरे आपल्या राजवाड्यात खूप भरपूर आनंद झाला आज. म्हणजे काय झालं आपल्या महाराजांना मुलगा झाला आय्या बेटा मुलगा झाला मग मी नवस केला आता म्हटलं एखादा पोरगा होऊ दे बेटा झाला होय अरे तिच्या पोरगा म्हणजेच बेटा नाही बेटा म्हणजेच लडका आणि मुलगा पण तो नाही मला ना माहिती कोणतरी झालं ना हा पोरगा म्हणतात झाला. हा पोरगा हो दे हो दे झाला. साहेब आपल्याला मुलगा झाला शाबास शाबास शिपाई सेनापती आम्ही शारदे मातेच्या मंदिरात जाऊन त्या देवीची आराधना करून आज 10 वर्षाने आमच्या राजगायचा वार जन्माला आलाय किती आनंदाचा क्षण आहे हा. हो महाराज खूपच छान आज कित्येक वर्षाने या राज्याला वारस लाभला आहे किती आनंदाचा क्षण आहे महाराज महाराज ही बातमी आपल्याला सर्वत्र दिली पाहिजे हो सेनापती या आनंदाची बातमी या राजवाड्यातील विश्वासू प्रधानजी व माझा विजय यांनाही परदेशी जाऊन सांगा. हो त्यांना तरी बातमी सर्वप्रथम कळली पाहिजे महाराज महाराज मी ही दौंडी या देशी व परदेशी जाऊन देऊन येतो या सेनापती आपण ठीक आहे शिपाई नानामा तुम्ही या सर्व राज्यात बारशाची दमडी द्या हो येतो मी या तुम्ही
मामा हा? अगदी ह्या कोचरीत कोणचं घर नाही चुकवायचं, कुठली वाडी नाही चुकवायची. तू काय करा ती गेले गेले एवढे घुगरे शिजाव आणि मी ते बारीक बारीक ते पिठाचं असतं ते काय ते करतो आणि या रसिकांना वाटून आणि टाकतो. आपण काय करूया, आपण आता शिपवशीतलं रेशन दुकान फोडूया आता हा रात्रीच, आणि गव्हाचे पोते सगळ्या रसिकांना वाटूया आणि तांदळाची पोते आपण घरात चांगला नेऊया. बारीक तांदूळ असेल तर आपण आपण नेऊया. न्यायचा. आणि तुला नाही गेला तर तू गुरुवांच्या घोड्यावर नाही ये आणि? आणि मी त्या भोज आहेत त्यांच्या रेड्यावर नाही येतो. हा आणि पोती सगळी घेऊन जाऊ. त्याच्या तयारी करू. विजय सिंग, बोला प्रधानजी. सर्व प्रजाती सुखी समाज दिसत आहे. प्रधानजी, सर्व राज्याची पाहणी केली असता राज्यातील प्रजा कशी अगदी आनंदी आनंदी आहे. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. मंगलपूर नगरचा राजा चंद्रसेन याला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. ऐका हो ऐका. विजय सिंग, बोला प्रधानजी. याच दिशेने कोणी ओरडण्याचा आवाज येत आहे. हो आपण या ठिकाणी लपून बसला पाहिजे. हो, हा आपल्या राज्यातीलच दौंडी आहे. थोडा वेळ लपून बसून ऐकूया तरी. मग चला तर. चला तर. ऐका हो ऐका. मंगलपूर नगरचा राजा चंद्रसेन याला पुत्ररत्नाचा लाभ झाला असून त्याचा नामकरण विधी समारंभ मोठ्या ताटामाटाने पार पडण्यात येणार आहे. तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे. ऐका हो ऐका. विजय सिंग, आम्ही सारं काय ऐकलं आहे. सांगा पाहू, आपण काय ऐकलं आहे ते. प्रधानजी, आज कित्येक वर्षाने आमच्या दादासाहेबांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. आम्ही खूप आनंदी झालो आहोत. प्रधानजी, राज्यात ठिकठिकाणी गुड्या उभारा, हत्तीवरून साखर वाटा आणि गोर गरिबांना अन्नधान्य द्या. प्रधानजी, आज कित्येक वर्षाने आमच्या राजगादीचा वारस जन्माला आला. आम्ही आज खूप आनंदी झालो आहोत. आम्ही खूप आनंदी वाह वाह, विजय सिंग, खरोखरच आज कित्येक वर्षाने तुमचा जन्म मुलगा झाला म्हणून आपल्याला खुश झालात. प्रधानजी, आम्ही खुश झालो. आपण खुश नाही का? नाही विजय सिंग, विजय सिंग, आम्ही अर्ध झालो नाही आणि होणारही नाही. म्हणजे आमच्या दादासाहेबांना कित्येक वर्षांनी राजपूत जन्म झाला आणि आपण आनंदी झाला नाही. नाही विजय सिंग, मग ऐका तर. सांगा प्रधानजी. विजय सिंग, आज कित्येक वर्षाने तुमचा जन्म मुलगा झाला म्हणजेच राजगादीवर जन्माला आला. एकदा का राजगादी जाती गेली की तुम्हाला काय फक्त राज्यकारभार पाहावं लागेल. विजय सिंग, चुकताय प्रधानजी तुम्ही. प्रधानजी, पक्षी पंखात फल संचाचा आकाशी जप घेतो पण खरे कष्ट असतात ते तो घरच्यात असताना त्याच्या चोचीत चारण घालणारे त्याचप्रमाणे आमच्या आई वडिलांनी या जगाचा निरोप घेतला त्यावेळी आम्ही अवघे 10 वर्षाचे होतो. आमच्या दादासाहेबांनी आमच्या पोटच्या पुत्राप्रमाणे पालन पोषण केले. दादासाहेबांनी आम्हाला पित्याची माया दिली, वहिनी साहेबांनी आईची माया दिली आणि ते आता आमच्याशी असे कदापि वागणार नाही. बरोबर आहे विजय सिंग. कदापि वागणार नाही. विजय सिंग, त्याने आपलं फक्त कर्तव्य पार पडलं आहे म्हणून म्हणतो विजय सिंग, तुमच्या दादासाहेबांनी आईची माया लावली, वडिलांचे प्रेम दिले म्हणून त्याने आपलं कर्तव्य पार पडलं आहे. म्हणून म्हणतो विजय सिंग, अजून नीट विचार करा. अजून वेळ गेली नाही. विचार करण्याचीच वेळ आहे. प्रधानजी बोलत आहेत ते काही अगदीच खोटे नाही. आमच्या दादासाहेबांच्या पश्चात या राज्याचा संपूर्ण कारभार त्या युवराजच्या हाती जाणार आणि आम्हाला मात्र नोकराची वागणूक मिळणार. आगीची ठिणगी पडताच क्षणी विझवावी लागते, नाही तर तिचे वनव्यात रूपांतर व्हायला फारसा वेळ लागत नाही. लोखंड तप्त असतानाच त्याच्यावर घामाचे घाव घालावे लागतात, तरच त्याला मनाप्रमाणे आकार देता येतो. प्रधानजी, आपण बोलत आहात हे खरे आहे, कारण आमच्या दादासाहेबांच्या पश्चात तो युवराज या राज्याचा राजा होणार आणि आम्हाला मात्र गुलामासारखे जीवन जगावे लागणार. आम्हाला मात्र गुलामासारखे जीवन जगावे लागणार. प्रधानजी बोला, यातून काय मार्ग काढावा? वाह विजय सिंग, खरोखरच. मग ऐका तर. अहो विजय सिंग, आपण बरसू जाऊन ते बाल आपण हस्तगत करायचे. एकदा का ते बाल आपल्या हाती लागले की कोण करू काय योजना आहे आपली? आम्ही आपल्या कुशारीवर
खुश आहोत प्रधानजी. पाहतो या राज्याचा राज्यकारभार कसा माझ्या हाती येत नाही तर. चला तर प्रधानजी, कामाला लागले पाहिजे. चला तर. वारे चोरानो, असा तुमचा कपटी कावा आहे तर अरे याच वेळी तुमचे शिर धडा वेगळे केले असते, परंतु माझे हात देखील बांधले गेले आहेत. कोणत्या तोंडाने महाराजांकडे गेलो असतो. कधी ज्या भावाने तुला आई वडिलांपेक्षाही प्रेम दिलं, कधीही आईची माया वाचू दिली नाही, त्याचाच बळी घ्यायला निघालायस. कुठे फेरशील हे पाप. पण हो, राज्याचा विश्वासू सेवक सेनापती ह्या नात्यानं ह्या बाळाचं रक्षण मलाच केलं पाहिजे. मलाच काहीतरी हालचाल केली पाहिजे. सर्वप्रथम ही बातमी मला महाराजांना जाऊन सांगितली पाहिजे. घात झाला महाराज, घात झाला. घात झाला महाराज, घात झाला. बाळाचा जीव धोक्यात आहे महाराज. हो सेनापती, आणि एवढे घाबरण्याचे कारण तरी कोणते? महाराज घाबरण्यासारखे झाले. तुम्हाला जे काही सांगेन त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही महाराज. बोला सेनापती, स्पष्ट बोला. मला देखील कळते काय झालं आहे ते. महाराज कशा स्पष्ट सांगू हेच काही कळत नाही आम्हाला. महाराज, आपला भाऊ विजयसिंग व प्रधानजी या दोघांनी कपटी कारस्थान केले. आपल्या बाळाला मारण्यासाठी इकडेच धाव घेत आहेत महाराज. नाही सेनापती, या राजवाड्यातील विश्वासू प्रधानजी व माझा विजय असे केव्हाच करणार नाही. सेनापती, या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास बसत नाही. हो महाराज, माझा देखील विश्वास बसला नसता, परंतु महाराज त्या डोळ्याने जे पाहिलं आहे, कानाने जे ऐकलं आहे, जे सत्य आहे तेच तुम्हाला मी सांगत आहे. नाही सेनापती, मी माझ्या भावाला लहानाचा मोठा केला. आईची माया व वडिलांचे प्रेम दिले. माझा भाऊ असा उलट फेरेल असे मला वाटत नाही. महाराज, तुमचा जर माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर माझा इथे थांबण्याचाही काही अर्थ नाही महाराज. महाराज, मी इथून निघून जात आहे, परंतु महाराज जाताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही रक्ताची नाती आता रक्ताची राहिली नाहीत महाराज. ही रक्ताची नाती आता दुभंगून गेली आहेत महाराज. आज बाळाचे बारसे आहे. बाळाचे बारशे वेळेतच करायचे. घात झाला राणी सरकार, घात झाला. बाळाचा जीव धोक्यात आहे राणी सरकार. अहो सेनापती, असे काय घडले आहे? हो राणी सरकार, मला सर्व काही सांगत राहत नाही, पण तो एक लक्षात घ्या राणी सरकार, त्या बाळाच्या जीवाला धोका आहे राणी सरकार. म्हणजे मला काही समजले नाही. राणी सरकार, आपले भाऊ विजयसिंग व प्रधानजी या बाळाला मारण्यासाठी इकडे धाव घेत आहेत राणी सरकार. नाही सेनापती, माझे लाडके भाऊजी विजयसिंग असे वाईट कृत्य केव्हाच करणार नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं राणी सरकार. अहो महाराजांना सांगितलं, त्यांचा देखील माझ्यावर विश्वास बसत नाहीये. काय करावं हेच काही कळत नाही आम्हाला. पण सेनापती, या चिमुकळ्या बाळाला मारू त्यांना काय मिळणार? त्यांना राजगादी राणी सरकार, राजगादी. अहो या राजगादीच्या लोभापायी हा चिमुरडा जीव सुद्धा ते पाहत नाहीत राणी सरकार. सेनापती, तुम्ही आमचे विश्वासी सेवक, मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवते, पण या बाळाचे रक्षण कसे करायचे हेच काही कळत नाही. राणी सरकार, त्याबद्दल माझ्याकडे युक्ती आहे राणी सरकार. ज्यावेळी विजयसिंग राजे व प्रधानजी येतील त्यावेळी आपण तिथे लपून बसायचं आणि योग्य वेळ येताच आपण बाहेर पडायचं व महाराजांना देखील खरं समजेल. मग ठीक आहे, चला तर मग.
या राजवाड्यातील विश्वासू प्रधानजी माझा विजय आपण कसे योग्य वेळेवर आज बालाचे बारसे आहे. हो विजयसिंग, आज बाळाच्या बारसे लक्षात नाही का आपल्या? हो दादासाहेब, आज कित्येक वर्षाने आपणास पुत्ररत्नाचा लाभ झाला. आम्ही आनंदी झाला आहोत प्रधानजी. पण दादासाहेब, आपले युवराज आहेत कुठे? कधी एकदा त्यांचे चंद्रमुख आम्ही पाहतो असं झालंय आम्हाला. होय भाऊ विजय. अरे भाऊ विजय, बाल मारे झाले तुम्ही मालाचा व बालाचे चंद्रमुख पाहून या. पाहिलं ना विजयसिंग? हो हो, आज कित्येक दिवसांपर्यंत आलो, पण सध्या बाळा चंद्रमुख सुद्धा पाहता येत नाही. किती अभागी क्षण आहे आमच्यासाठी प्रधानजी. अहो, बाळाचे चंद्रमुख देखील आम्ही पाहू शकत नाही. किती अभागी आहोत आम्ही, किती अभागी आहोत. दादासाहेब, स्पष्टच सांगतो तुम्हाला, दादासाहेब, आपल्या पश्चात आपला तो चिमुरडा युवराज या संपूर्ण राज्याचा राजा होणार. आणि आम्ही पराक्रम गाजून देखील आम्हाला गुलामगिरी करायला लागेल दादासाहेब. म्हणून सांगतो, त्या युवराजाला माझ्या स्वाधीन करा. मी त्याचा बंदोबस्त करतो. अरे भाऊ विजय, आई वडिलांच्या पश्चात मी तुला लहानाचा मोठा केला. आईची माया व वडिलांचे प्रेम दिले, पण तू माझ्यावर असा उलट फिरशील असे मला स्वप्नात देखील वाटले. साहेब, ते विसरून जा सगळं. दादासाहेब, तुमचे युवराज माझ्यासाठी या राजगादीचा मोठा अवसर आहे. आणि रस्त्यात येणारे दगड कसे बाजूला करायचे ते मला चांगलंच माहित आहे. दादासाहेब, मुकाट्याने युवराजाला माझ्या काय तर काय विजय? ठीक आहे, मग तुमचाच अडसर बाजूला करून ठीक टाकतो. आहे, कंटाव काय हा? माझ्या पप्पांनी गणपती आणला. मामा, तुझ्या पप्पाने शिमक्यातला कसा गणपती आणला? हे आलं कुठं सगळं वाड्यावर का काय? नाही, अरे हे बिया चोरा परड्या शिरत होते. होय काय? पाहिलात महाराज, कशाला त्यावेळी मारा तुम्हाला मारा सांगत होतो, तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नाही महाराज. होय सेनापती, तुम्ही सांगित होतात तेच खरं होतं. मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. कोण? विश्वासू सेनापती. हे नाना करतात आणि हे माझ्या तोंडात गेल्या मग काय करते? काय नाना, हा? अरे नाना, बस. इकडे, नाना, इकडे परदेशात नाही विसरलो का काय नाव? नाना, हे राज्यासाठी रहस्य घडवतो आम्ही, आणि हे राज्य आम्ही हस्तगत करणार. आणि या राज्याचा राजा कोण होणार? आता 3 वाजेपर्यंत सगळा रसच निघाला. आणि या राज्याचा राजा होणार कोण? आम्ही आम्ही राजा होणार. समजलात? मग पाहतो तुम्हाला. या परदान होणार आणि मी बारदान. आणि यांना आपण शेवट ठेवणार. हो प्रधानजी, आता का गप्प बसलात? कोण? सेनापती. आम्ही गप्प बसलोय. वा सेनापती, अरे तुझीच वाट पाहत होतो. अरे मला माहित होतं हे सर्व कारस्थान तुझ्याच असतात. पण सेनापती, ते बाळ मुकडे आमचं स्वाधीन कर आणि चालतो समजतास? हो प्रधानजी, एवढा होऊ द्या. तुम्हाला वाटतं की बाळ तुमच्या स्वाधीन करेल असं? प्रधानजी, असेल हिंमत तर व्हाल धाच तगा. अरे मग त्यात तुला मानतो मित्रा. काका, तू लोकांच्या भानगडी जबरदस्त मिटवतोस. म्हणून तुला मी चांगली निवड करणार. तुला तंटा मुक्तीचा अध्यक्षच बनवणार आहे. तू मला तंटामुक्तीचा अध्यक्ष कसा करायला पाहिजे? का? अरे 75 वर्ष झाली मी घंटामुक्तीचा अध्यक्ष आहे. म्हणजे मंदिरातला घंटा त्याचा वाजवतो. अध्यक्ष आहे मी. हा. आता मी तुमच्यात नाही काय, आता मी पार्टी बदलली. हा? आता मी गुरुवांच्या पार्टी. अरे माझी अकल रात्री तुमच्या पार्टीत नको तुम्ही भानगडी करता आणि माझ्या हाडाची जीत झाली तुमच्या पार्टीत. म्हणजे तो आता आमच्यात नाही. नाही. काय म्हणतो? ते मामा आपले उमेदवार आहेत ना, कधीच हरले ना आणि कुठल्याच इलेक्शनला ना कधी पडलेच नाही. काय माझी म्हणतोस? कामं केलंय ना माझे बाई. हा? माझ्या चुलीपर्यंत पाकाडी केला नी यांनी. कुणी ह्यांनी मग? चुलीपर्यंत गेला नाही. चुलीपर्यंत पाकाडी. मग वसाड्या फानवस कशा ठेवले त्याच्यावर पण करून घ्यायची. आणि आमच्या नळाला पाणी नव्हतं मामा. हा. अरे पाणी पण आलं आता 24 तास पाणी. काय म्हणतोस? त्याच्यामुळं
आपल्याला उमेदवार हात बाबा. तुझ्या उमेदवार आहे ना, माझ्या अंगाला काही डांबरशी लावली नाही इकडनं. काय? मग पक्षच नको आपल्याला. नकोय हा? मग तो आमच्यात नाही. मी तुमच्यात येणारच नाही. ओ प्रधानजी साहेब, हे नाना आपल्यात येत नाही. अरे मामा अरे मला कुणाची आवश्यकता नाही. माझे पण नाही. अरे नाही. तुमच्या नोकरीत ना हे मामा, तुमच्या नोकरीत लय हार्ड काम आहे. ही नोकरी नको आहे, मी सोडतो उद्यापासून. आता मी ठरवलंय, आपण कुंभार आहे ना, हम लोग का मटका बनते नलवाला. होय काय? गार पाणी पियाचं बघा, गार. काय म्हणतो काय? ए, हा? मला माझा तुझी पण गरज नाही. होय? तुझी पण नाही आणि माझी पण नाही. अरे पण मामा हा. आमच्या इथं अडचणीचे कारण निष्कारण. कारणाशिवाय जातो तो कोणच्या पण कंपाऊंडात. हा? म्हणजे तू माझ्या विरुद्ध लढणार. मग आता तुम्हाला मी सोडणार. अरे मग दाखवतो पराक्रम. अहो सुरुवातीपासून आतापर्यंत आमचा पिटिया पाडला. चांगलाच तो. तो कशासाठी? हे तुम्हाला देण्यासाठी. अरे राजाच खुर्ची, राणीच खुर्ची, आम्हाच नको खुर्ची. हा? आम्ही काय जमल्यावर बसायचा? अरे सुरुवातीपासून आतापर्यंत एवढं सर्व रस्ते घडवले कशासाठी? हे राज्य तुला देण्यासाठी. आणि मी तुम्हाला काय देणार आहे का? इथं कुवलं पाहिजे हा, तू कशाला आमच्यात येऊ कशाला? प्रधानजी पाहता काय या मच्छराला चिरटून टाका म्हणजे झालं. कोणला? ही मच्छर आहे. नाहीतर काय. हो तुम्हाला माहित नाही, हे मामासाहेब डोंगळे ह्या डोंगला जर तुम्हाला चिकाटलं ना, हा तुटून येईल पण सोडणार नाही. हा बघताव कोणतीकडे आहे? माझ्याकडे आहे, फाडून टाकीन. हा माझ्या आल्यापासून फाडतात म्हणून सोडून दे. हा मी काय घाबरतोय काय? मी काय तुम्हाला सोडणार आहे? अरे मग चल ना. मग या ना, मग ये ना. मग या ना, या ना. अरे मग कशाला बोलतोस? मी घाबरलोय काय? हा? मी घाबरलोय? जा त्याला अडीकडे जर कर. त्याला काय माहिती का, इथं ना म्हणतो मला लय गरम होतं, त्याच्यामुळे तो हवेला गेलाय. जा त्याला अडीकडे जर मामा, अरे मित्र आपल्या दरबारामध्ये ये बाबा. तू त्यांचा गडी राहिलाय? त्याला बाहेर घेऊन ये इकडे. हा, माझ्या परसावात हात ठेवला. नाही तगडा बोलू सांगितलं तर नावच सांगणार. तो काय म्हणला माहितीये तुम्हाला? तो काय बोलला? तो तुम्हाला कावला बोलला. काय बोलला? नाना अरे सांग त्याला जर तुझ्या अवकात असेल ना तर रंगवाच्यावर ये. आमच्या तुझ्या अवकात असेल ना, आमच्या चौकात या इथल्या. त्यांना पण माझा निरोप सांग. काय? म्हणा, तुमच्या दोघांच्या जर अवकात असेल ना तर भिडा उद्या शिपवशीतल्या चौकात. नाही दोघांना नाहीसं करून टाकी. ए टाकल्या. ए मामा तुम्ही पोपटपंची बंद कर. हरियाणा दोघं वय. रणांगणात ये ना. आपल्या पाण्यात दादागिरी कशाला करतो? इकडे या. हरियाणा दोघं वय. अरे तुझ्या अंगात पराक्रम असेल तर रणांगणात ये. मी माझ्या परसावात उभा आहे. तुमचं काय करायचं? तुम्ही बाहेर जर आलो ना दोघं वय, त्या बायकांना जागीर उचलून शेणखत नका. तुम्ही येणारच नाही बाहेर. मला अरे आतापर्यंत एवढं रहस्य घडवलंय कशासाठी? हे टाकल्याने बिकल्या लय दादागिरी करतात. हे राज्य तुला देण्यासाठी. पण तुमच्या पडल्यात कशा फुरफुर करता? अरे तुझ्या अंगात हिंमत असेल तर ये. याला शिमगाय म्हणून नाही तर नाहीसं करून टाका. हे नाना, प्रधानजी साहेब बुलाते मगर जाने का नाही. ऐकलं काय साहेब? नानान आपल्या पुढे जाहीर आवड ठेवलं नाही. बुलाते हे मगर जाने का नाही. मामा, अरे मित्रा जिंदगी झोल आहे रे. अरे मित्रा जिंदगी झोल आहे. आमचा दोघांचा विषय तर बाबा फार खोल आहे. त्यांच्या वाढकेला जाऊ नको, तुझ्या चांगल्या मूर्ती माहिती नाही मला कोण म्हणतात? पुष्पा म्हणतात. पुष्पा चुके का नाही. झुकेगा नाही साला. हा. माहिती नाही काय? त्याला काय म्हणतात?
अरे पोरा, तंगडी धरून लंगडी घालीत आलाच खरा, पण ही तंगडी नाही, मग हे त्यांचं अंगरा टोपर आहे. अरे तिच्या मी म्हटलं तंगडे धरले त्यांचे मी. तंगडी त्यांच्या बरोबर गेली. होय सेनापती इकडे या. हा, तुम्ही मोठा पराक्रम केलेला आहे. आज आपल्या युवराजचा जीव वाचवला होय, होय. म्हणून हे सगळं राज्य हे बक्षीस मी तुम्हाला घालत आहे. अंगरा टोपर. आणि हे तुम्ही लग्नात न वापरा तुमच्या आमच्याकडनं प्रेझेंट नाही तुम्हाला. आहे का नाही मामा मग नाही उद्या का द्या भेटलं ते आणि हे मला दिलंस का काय मी टोकणार होतो त्यांचा. हा पाठी तयारी करू. आता बाळाची आपण अभिषेक करायचा. हा अभिषेक सगळी करूया. तयारी कर. तयारी मी करतो. पुढचं काय असेल ते बघतो. बघतो. धन्यवाद मित्र. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नाची खाण आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नाची खाण आहे. नाना मामा म्हणलं तर आपल्या संगमेश्वर तालुक्याची शान आहे. मित्र हो, कार्यक्रम शेवटपर्यंत ऐकल्यामुळं नाना मामाचा तुम्हाला सगळ्या जमलेल्या तमाम रसिकांना लाख